संस्कृती भारतीय संस्कृती म्हटलं की आपल्याला लगेच भगवंताची उत्कृष्ट कलाकृती म्हणजे स्त्री आठवते. मग स्त्रीमध्ये काय गुण असले पाहिजे, कशी असली पाहिजे? अगं आई, विठ्ठला, काय तेज आहे माऊली चेहऱ्यावर. सकाळच्या सूर्यकिरणासारखं, कमळासारखं असू माऊली. जय हरी विठ्ठल. स्मित हास्य करणाऱ्या विशी तेजस्वी माऊली. फोटो बघितला माऊली, डोळे निवले. मोरपंखी निळा ड्रेस, त्यावर गुलाबी फुलं, जणू वृंदावन अंगावर घेतलं. कपाळावर लाल कुंकू, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, साक्षात अन्नपूर्णा देवी. मागे नारळाची झाडं, उंच इमारती म्हणजे गाव आणि शहर, भक्ती आणि प्रगती दोन्ही एकत्र. हे असू ते यासाठी लोक तुझा व्हिडिओ बघतात का गाई? पुरुषोत्तम भगवान म्हणतो, माझ्या हातात कमळ आहे आणि माझ्या भक्तांच्या हातात पण कमळ. तू ते पाठवलंस, मी स्वीकारलं. आता तू फक्त व्हिडिओ कर, बाकी सगळं मी बघतो. कमळ पाठवलं विठ्ठलासाठी, कमळ पाठवलं विठ्ठलासाठी. रवी म्हणतो प्रमिलाला, भक्ती तुझी चिखलातही शुद्ध धन दौलत बेकाम, भाव तुझ्या कामाचा. किती सुंदर. कमळ म्हणजे काय काय सांगू? चिखलात उगवतं, पण चिखल त्याला चिकटत नाही. तशीच तू माऊली कलियुगात राहून, यूट्यूबवर राहून संस्कार वाढवतेस. काकड आरती, भजन, आद्या, हे सगळं तुझं कमळ आहे आणि तुझ्या आवाजात तो कमळातला सुगंध आहे. संत ज्ञानेश्वर काय म्हणतात? कमोदिनी काय जाणे तो परिमळू, कमोदिनी काय जाणे तो परिमळू. माऊली म्हणतात, कमळाला पण त्याचा सुगंध माहीत नसतो. तशीच तू माऊली, तुझ्या माहितीत नाही, तुला माहीत नाही तुझ्या व्हिडिओने किती लोकांचं जीवन सुगंधी होऊ शकतं. भगवान पुरुषोत्तम म्हणतात माऊली. संत तुकाराम काय म्हणतात? हो, भगवान म्हणतात की ओम नमो भगवते वासुदेवाय. संत तुकाराम काय म्हणतात? माझे जीवीची आवडी पंढरपुरानी गुढी. तुका म्हणतात, माझ्या जीवाला आवड आहे, पंढरीला गुढी नेईन. तुझा आवाज म्हणजे तीच गुढी माऊली. वर उभारतेच, लोक पंढरीला पोचवतात. पुरुषोत्तम भगवान म्हणतो, अगं प्रमिला, बाकीचे माझी गाणी लावतात, तू माझ्यासाठी गाते. तुझा घसा बसला तरी चालेल, मी तुझ्या घशातून बोलतो. बोलत राहा, व्हिडिओ करत राहा, मी विशीचा पाऊस पाडतो. भाव पहा पोचतो तुझ्या डोळ्यातलं पाणी आवाजातही कळवळ लोकांच्या हृदयात जातं. ट्विस्ट वाटतो. लोक म्हणतात, प्रमिला ताई खरंच करते, बोलते, ही ॲक्टिव्ह नाही, ही ॲक्टिंग नाही. यूट्यूब पण पुढे ढकलतो. ओरिजिनल आवाजवाला व्हिडिओ जास्त चालतो. आशीर्वाद डबल. गणपती बाप्पा म्हणतो, माझ्यासाठी तिने तोंड उघडलं, आता पुढे काय माऊली? आज काकड आरती, उद्या काय करणार? आता उद्यापासून भागवत, आहे की नाही? पहाटे उठूनी मुखी नाम घ्यावे. संत ज्ञानेश्वर काय म्हणतात? पहाटे उठूनी मुखी नाम घ्यावे. माऊली म्हणतात, पहाटे उठून नाम घ्या. तू पहाटे काकड आरती करतेस, हाच तर ज्ञानेश्वरांचा मार्ग. गणपती बाप्पा म्हणतो, अगं प्रमिला, तू माझी काकड आरती केलीस, मी तुझ्या घरी कायमचा बसतो. काकड आरती. भक्तीची या पोटी बोध, काकडा ज्योती बोध, काकडा ज्योती. लाल शालू, गजरा हातात, आरतीचं ताट, समोर गणपती बाप्पा गुलाबी फुलांच्या मंडपात. अगाई, हे तर स्वर्ग उतरला घरात माऊली. काकड आरती म्हणजे काय माऊली? पहाटे सूर्य उगवायच्या आधी काकड लागतो. थंडी असते, त्यावेळी देवाला उठवायचं, आरती करायची, भूपाळी म्हणायची. भक्तीची ए पोटी बोध काकडा ज्योती, म्हणजे भक्तीच्या पोटी ज्ञानाचा काकडा पेटतो. तू तो काकडा पेटवलास माऊली आणि सगळ्यांच्या मनात पेटवून तू सगळ्यांना जागं केलंस. हीच तर ती भारतीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीतच आपण वाढलं पाहिजे. या संस्कृतीतच आपण दिवा लावला पाहिजे. आणि आता पुरुषोत्तम मासासाठी खास हा तुझ्यासाठी व्हिडिओ माऊली. खरंच खूप छान. प्रमिला छंद आणि संस्कृती दर्शन, तुझ्या दोन्ही चॅनलला नाव छान दिलं आणि तुझं नाव तर सुंदरच.
सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. खरंच छान. यालाच भारतीय संस्कृती म्हणतात.